Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 15 about the chapter Trigonometry part 2. In the previous lecture, we were discussing certain problems about multiple angles and their trigonometric ratios. Now we will continue with the same. See, we will discuss the problem number 6 from your solved examples, and it says that prove that cos theta plus I into sin theta bracket raised to say 3, right, bracket raised to 3. You have to prove this is equal to cos 3 theta plus I into sin 3 theta. And where what is I? It is a complex number. I hope you remember I squared is equal to -1. This is given to you. Now you have to prove this. So very simple. What you have to do is you have to prove cos theta plus I sin theta cube is something that we have to prove. You know, in complex numbers we have studied that this is De Moivre's theorem. In general, what we can say, cos theta plus I sin theta bracket raised to n is equal to cos n theta plus I sin n theta. Right? In the part 2 of your mathematics, you have to study induction method. There we have done this. By induction you can prove this result, generalized result. This is not generalized result. This is a particular special case. n is 3 here. जनरल आपला रिझल्ट काय आहे, त्याला डी मॉव्रीज थिअरम म्हटलं जातं. cos theta plus I sin theta bracket raised to n, we call it as, or we can prove that it is equal to cos n theta plus I into sin n theta. You can prove this by induction. Induction method is a very powerful technique of proving mathematical results where positive integers are involved. So n being a positive integer, you can prove this by induction. But here is a special case, cos theta plus I sin theta, not n, it is n is equal to 3 here. So you can, instead of proving induction method, कधी वापरणार? Whenever it is n, property of positive integers. Here it is now just 3. So you can use a plus b bracket raised to 3 formula. सी फॉर्म्युला काय आहे बघा, a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 3 चा फॉर्म्युला काय आहे, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर्ड b प्लस 3ab स्क्वेअर्ड आणि प्लस b क्यूब. बायनॉमियल थिअरम a प्लस बी ब्रॅकेट रेस टू n, त्याच्यात n च्या ऐवजी 3 घेतलं मी की हे मला मिळणार आहे. मग ते इथे वापरूया आपण. सो LHS, वी स्टार्ट विथ LHS. व्हॉट इट इज, कॉस थिटा प्लस I इंटू साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 3. म्हणजे हा तुमचा a, हा b आणि b क्यूब, आणि इथे I जो आहे त्याच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की I स्क्वेअर्ड म्हणजे -1 आहे. मग आता काय होईल बघा, a क्यूब, सो दिस इज कॉस क्यूब थिटा, मधली टर्म काय 3a स्क्वेअर्ड b, इथे फॉर्म्युला लिहिला आहे बघा मी, 3a स्क्वेअर्ड b म्हणजेच काय होणार 3 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा इंटू I साइन थिटा, b म्हणजे I साइन थिटा आहे ना, प्लस 3ab स्क्वेअर्ड म्हणजेच काय होणार 3 कॉस थिटा आणि इंटू I साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर्ड म्हणजे 3ab स्क्वेअर झालं आणि प्लस I साइन थिटा ब्रॅकेट क्यूब. असं हे तुमचं एक्सपान्शन येणार. म्हणजेच काय होईल, कॉस क्यूब थिटा बरोबर ना, प्लस प्लस काय होणार इथे हे I इंटू 3 कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा. I आपण बाजूला घेतला, 3 आहेच तिथे, 3I नीटली लिहूया ते आपण, राईट. सो प्लस 3 इंटू I इंटू कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा. नंतर तसंच इथे काय होणार बघा, प्लस I स्क्वेअर आलं इथे, I स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1, राईट. म्हणजे काय होईल एकूण इथे ही साइन जी आहे ना प्लस, ती प्लस न राहता आता मायनस होईल, कारण काय ते -1 आहेत ना I स्क्वेअर. त्यामुळे इथे काय होईल -3 कॉस थिटा साइन स्क्वेअर थिटा
आणि प्लस आता आय क्यूब होणार. आय क्यूब म्हणजे कसं बघा, आय क्यूब इज नथिंग बट आय स्क्वेअर्ड इंटू आय, त्यातलं आय स्क्वेअर्ड -1 म्हणजे ते मायनस आय झालं. त्यामुळे हे मायनस आय आणि साईन क्यूब थिटा, साईन थिटाचा घन आहे ना, सो मायनस आय इंटू साईन क्यूब थिटा असं तुम्हाला मिळणार. मग आता ह्याच्यामधले रिअल पार्ट काय आहे बघा, रिअल पार्ट म्हणजेच कुठल्या टर्म्स की ज्याच्यामध्ये आय नाही आहे अशा टर्म्स, मग त्या एकत्र करा. कॉम्प्लेक्स नंबर नेहमी लिहिताना आपण कसा लिहितो बघा, ए प्लस बी आय, त्यातलं ए म्हणजे रिअल पार्ट, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट. मग इथे रिअल पार्ट ह्याचा अर्थ काय, अशी टर्म की ज्याच्यामध्ये इंटू आय असं नाही आहे. मग तसं इथे नाही आहे ना, इथे नाही आहे, त्यामुळे ह्या टर्म्स एकत्र घेऊया आपण. कॉस क्यूब थिटा राईट मायनस काय होणार बघा, ही टर्म 3 इंटू कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. ओके, आणि प्लस आय इंटू, आता आयच्या टर्म्स बघा, ही टर्म 3 कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा मायनस ही टर्म साइन क्यूब थिटा. ओके, सो व्हेरी सिंपल. We have collected terms without I together, terms with I together, and take cognizance of the signs. चिन्हांकडे लक्ष द्या नीट. बरं, आता काय होणार बघा, हे जे साइन स्क्वेअर थिटा आहेत ते आपणाला, कारण आपणाला बघा राईट हँड साईडला कॉस 3 थिटा आणायचं आहे प्लस आय इंटू, म्हणजेच थोडक्यात आपणाला असं लक्षात यायला पाहिजे की हे मला कॉस 3 थिटामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि हे साइन 3 थिटामध्ये. ओके, मग त्याच्यासाठी काय करणार बघा आपण, हा जो साइन स्क्वेअर थिटा आहे, कारण बघा ना कॉस 3 थिटाचा काय फॉर्म्युला आहे, कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, आणि साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 साइन थिटा मायनस 4 इंटू साइन क्यूब थिटा. म्हणजेच तुम्हाला असं जाणवेल की कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला हा संपूर्ण कॉसच्या भाषेत आहे, साइन 3 थिटाचा हा संपूर्ण साइनच्या भाषेत आहे. मग जर इथे मला कॉस थिटा आणायचं असेल, कॉस 3 थिटा, तर मला हे सर्व कॉस, हा साइन काय करतोय तिथे, साइनचा काही गरज नाही इथे, आपल्याला सर्व कॉसच्या भाषेत लिहिता आलं पाहिजे. मग साइन स्क्वेअर हे कॉस स्क्वेअरमध्ये कसं रूपांतरित करायचं, साइन स्क्वेअर खोडून तिथे कॉस स्क्वेअर लिहायचं का, नाही. आपणाला फंडामेंटल आयडेंटिटी आहे त्यानुसार आपणाला असं माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आणि तेच लॉजिक इथे वापरायचं आहे मला. हा जो कॉस स्क्वेअर थिटा आहे, आय हॅव टू कन्व्हर्ट इट इंटू साइन, कारण इथे मला साइन 3 थिटा हवा आहे, आय इंटू साइन 3 थिटा. साइन 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही कॉस नाही आहे, म्हणजे मला हा कॉस स्क्वेअर इथे असून चालणार नाही, मग तो साइनच्या भाषेत मला कन्व्हर्ट करायचा आहे, म्हणजेच फंडामेंटल आयडेंटिटीज. सो व्हॉट इज नाव, नेक्स्ट स्टेप इज कॉस क्यूब थिटा मायनस 3 इंटू कॉस थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा. हे आपण चौकोनी कंसामध्ये लिहूया, साइन स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर टाकला आपण. तसंच प्लस आय इंटू ब्रॅकेट 3 इंटू कॉस स्क्वेअर थिटा आहे, दॅट आय कॅन राईट ॲज, हा जो कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याच्याऐवजी मी 3 इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा इंटू साइन थिटा असं लिहिणार, आणि मायनस साइन क्यूब थिटा. लक्षात घ्या ही टर्म आहेच तिथे साइन क्यूब थिटा. आता काय होईल बघा, नीट जर कॅल्क्युलेशन्स केलीत तुम्ही तर हा कॉस क्यूब थिटा, त्याच्यानंतर काय होणार बघा, हे मायनस 3 कॉस थिटा, आणि हे मायनस मायनस प्लस 3 कॉस थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे प्लस 3 कॉस क्यूब थिटा असं इथे मला मिळालं. तसंच प्लस आय इंटू, आता इथे काय होणार बघा, हे 3 साइन थिटा इंटू 1 म्हणजे 3 साइन थिटा झालं. तसंच हे मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा गुणिले साइन थिटा म्हणजेच मायनस 3 साइन क्यूब थिटा, आणि मायनस हे साइन क्यूब थिटा आहेतच. म्हणजे आता बघा एकूण काय झालं, हा कॉस क्यूब थिटा आणि 3 कॉस क्यूब थिटा म्हणजेच काय झालं 4 कॉस क्यूब थिटा आणि मायनस 3 कॉस थिटा. राईट, दिस इज रियल पार्ट, प्लस आय इंटू 3 साइन थिटा
आणि हे -4 साइन क्यूब थिटा. म्हणजेच काय झालं, दिस इज नथिंग बट cos 3 थिटा प्लस I into sin of 3 theta, right? This is what we are expected to prove. So right hand side. म्हणजेच काय, इफ यू प्रॉपरली गो थ्रू दिस प्रॉब्लेम, काय काय आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. आधी a प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आय क्यूब कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्याच्यासाठी आय स्क्वेअर्ड इज इक्वल टू -1 या गोष्टीचा आपण वापर करणार. कारण एखाद्या गोष्टीचा घन म्हणजेच त्याच्या स्क्वेअरला आपण त्याच गोष्टीने मल्टिप्लाय करतो. ए क्यूब म्हणजेच काय, ए स्क्वेअर गुणिले ए. तसं इथे त्यातला आय स्क्वेअर -1 आहे. मायनस पाय तर आणखी एक स्टेप लिहूया इथे, -1 इंटू आय म्हणजेच मायनस आय. कॉम्प्लेक्स नंबर आपण नेहमी कसा लिहितो, ए प्लस बी आय, वेअर ए इज रिअल पार्ट म्हणजेच अ टर्म विदाउट आय, आणि बी इज अ इमॅजिनरी पार्ट वेअर बी इंटू आय, आणि मग cos 3 थिटा आणि sin 3 थिटा. बरं, तुम्हाला इकडे जर cos 3 थिटा आणि sin 3 थिटा आणायचे आहेत आणि cos 3 थिटाचा हा फॉर्म्युला जर मला माहिती असेल तर आपल्याला जाणवतं की हे cos 3 थिटाचा फॉर्म्युला हा संपूर्णपणे कॉसच्या भाषेत आहे. मग मला हे साइन स्क्वेअर इथे असून नाही चालणार. कॉसच्या भाषेत जर मला काढायचं आहे तर हा साइन स्क्वेअर थिटा ही टर्म तिथे नको. मग साइन स्क्वेअर थिटा हा कॉसच्या भाषेत मला लिहिता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी फंडामेंटल आयडेंटिटी म्हणजेच तो साइन स्क्वेअर थिटा यू आर रायटिंग इट ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. असं सर्व ज्यावेळी जुळून येईल, हे सर्व फॉर्म्युल्यांचं चांगलं नॉलेज असेल, आणि नुसतं फॉर्म्युल्यांचं नॉलेज नाही, कॅल्क्युलेशन ऑल्सो चांगलं व्हायला पाहिजे. प्लस मायनसमध्ये गोंधळ हा आपल्या 5वीला पुजलेला आहे, तर तो तसा असता कामा नाही. आता 11वीमध्ये आल्यानंतर म्हणजे ज्युनियर कॉलेजला आल्यानंतर काही सवयी आपणाला लावून घेतल्या पाहिजे. सो प्रॉपर कॅल्क्युलेशन इज वन ऑफ दोज थिंग्स. एक नेहमी लक्षात घ्या, ऑलवेज टेल माय MSc स्टुडंट्स ऑल्सो, जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तो कॅल्क्युलेशन एरर्समुळे तो चुकता नाही आहे. दॅट इज नॉट अलाउड. कारण अनेक पेपरांमध्ये पेपर जेव्हा तुम्ही सोडवायला घ्याल त्यावेळी काही प्रॉब्लेम्स असतील की जे तुम्हाला येणारच नाही आहेत, आणि जे येतात ते कॅल्क्युलेशनमुळे जर आपण चुकत राहिलात तर मग मार्क कमी मिळणार ना आपल्याला. सो बी केअरफुल अबाउट कॅल्क्युलेशन्स, बी केअरफुल अबाउट डेव्हलपिंग द नॉलेज ऑफ फॉर्म्युले. ती टॉप प्रियॉरिटी असली पाहिजे. कुठलाही फॉर्म्युला 11वी 12वीच्या टेक्स्टमधला जे काही मला मॅथमॅटिक्स शिकायचे त्यातला पाठ पाहिजे आपला, आणि तो डेव्हलप पण करता आला पाहिजे. म्हणजे ती प्रूफ जी आहे ना, त्या फॉर्म्युल्याची प्रूफ, त्याच्यावर पण आपली मास्टरी पाहिजे. सो लॉट्स ऑफ थिंग्स आर एक्सपेक्टेड. आपण किती करणार हा प्रश्न फार व्हॅलिड आहे. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू डू दिस प्रॉब्लेम. नाव कमिंग टू सम अदर प्रॉब्लेम्स. Okay, so this is also done now. Okay, now this 7th problem we will try. Means this is already solved there, but we will discuss. So what is that? See, show that काय म्हटलंय बघा, 4 sin theta into cos cube theta minus 4 cos theta into sin cube theta. You have to show this is equal to sin of 4 theta. You have to show this equal to sin of 4 theta. Okay, so now how to do this? आता बघा इथे, if you start with left hand side, 4 sin theta into cos cube theta आणि -4 cos theta into sin cube theta. आता ह्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी तुम्हाला दिसते. इथे sin theta cos cube theta, इथे cos theta sin cube theta. 4 तर आहेच. म्हणजे मला कॉमन काय घेता येईल बघा, आय कॅन टेक 4 कॉमन, दोन्ही टर्म्समध्ये आहे. साइन थिटा मला घेता येईल कारण इथे पण साइन क्यूब आहे, म्हणजे साइन आहेच. म्हणजेच ही क्वांटिटी आपण कशी लिहू शकतो बघा, 4 sin थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर्ड थिटा. म्हणजे जे कॉस क्यूब थिटा जे आहेत ते आपण असे ब्रेक केले. तसंच -4 cos थिटा
साइन क्यूब थिटा यू विल ब्रेक ॲज साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर्ड थिटा, जसं इथे केलं आपण. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे कुठली साइन क्यूब थिटा, दॅट वी हॅव रिटन लाईक दिस. म्हणजे आता इमिजिएटली आपल्याला लक्षात येतं की इथे 4 साइन थिटा कॉस थिटा ही टर्म आहे, इथे पण आहे. सो टेक इट कॉमन. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू साइन थिटा कॉस थिटा, आणि मग ब्रॅकेटमध्ये येणार हे कॉस स्क्वेअर्ड थिटा आणि मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा. बघा हे 4 साइन थिटा कॉस थिटा मी जेव्हा कॉमन घेणार त्यावेळी हे कॉस स्क्वेअर उरलं इथलं, ते मी ब्रॅकेटमध्ये लिहिणार, इथलं साइन स्क्वेअर थिटा उरलं. आता जर आपल्याला फॉर्म्युल्यांचं अंडरस्टँडिंग असेल, चांगलं पाठ असतील फॉर्म्युले, तर हे कसं लिहिता येईल बघा. 4 कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा गुणिले कॉस ऑफ 2 थिटा. बघा कॉस ऑफ 2 थिटाचे जे 4 फॉर्म्युले आहेत त्यातला पहिलाच फॉर्म्युला कुठला आहे, बेसिक फॉर्म्युला. कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा, बरोबर ना. म्हणजेच मला काय लिहिता येईल, दिस इज 4 इंटू, आता हे जे साइन 2 थिटा म्हणजे सॉरी आपण काय करूया, आपल्याला असं करता येईल ना, हा जो 4 आहे तो मला ब्रेक करता येईल 2 इंटू आणि मग हे 2 साइन थिटा कॉस थिटा असं मी लिहू शकतो. लक्षात घ्या, गुणिले कॉस ऑफ 2 थिटा. पण आपणाला असं पण माहिती आहे ॲज साइन 2 थिटा is equal to 2 sin theta cos theta. As I know this, I can replace this 2 sin theta cos theta by sin 2 theta. So काय मिळणार इथे मला, 2 into sin 2 theta into cos of 2 theta, बरोबर ना. म्हणजेच काय झालं बघा, I can write this as sin of, sorry I can write this as, काय लिहिता येईल बघा मला, हे sin of 2 इंटू 2 थिटा. मग 2 इंटू 2 थिटा म्हणजेच काय, हा फॉर्म्युला 2 थिटाचा, फक्त त्या थिटाच्या ऐवजी 2 थिटा टाकायचं. मग हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जर मी थिटाच्या ऐवजी 2 थिटा टाकलं तर मला काय मिळणार, 2 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा, म्हणजेच ही टर्म मिळाली. लक्षात आलं ना. म्हणजे हे 2 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा म्हणजेच साइन ऑफ 2 इंटू 2 थिटा आहे. पण 2 इंटू 2 थिटा म्हणजेच काय, साइन ऑफ 4 थिटा. सो दिस इज वॉट वी आर एक्सपेक्टेड टू प्रूव्ह राईट हँड साईड. बघा किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत, प्रोव्हाइडेड यू हॅव अ नाईस अंडरस्टँडिंग ऑफ द फॉर्म्युले दॅट यू हॅव प्रूव्ड. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड दिस. वी विल गो टू डिस्कसिंग नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, हे सर्व प्रॉब्लेम्स आपले आता झालेले आहेत डिस्कस, असं आपण समजूया. हां ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम बघूया आपण. रूट ऑफ आणि हे सर्व शिकत असताना काही टेक्निक्स आपण शिकतो, हे लक्षात घ्या. रूट ऑफ 1 प्लस साइन 2a आणि डिवायडेड बाय 1 मायनस साइन 2a. आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की दिस इज इक्वल टू टॅन ऑफ π/4 प्लस a, असं आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा म्हणजे आता कसं करता येईल. स्टार्ट विथ लेफ्ट हँड साइड. ओके, व्हॉट इज गिवन टू यू इन द रूट साइन वी हॅव 1 प्लस साइन 2a आणि डिवायडेड बाय 1 मायनस साइन 2a. आता हे जे बघा कन्सिडर, मी इकडे जरा बाजूला हे सर्व डेव्हलप करतो गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहेत. कन्सिडर 1 प्लस साइन 2a. ठीक आहे, त्यातल्या साइन 2a चा फॉर्म्युला काय, 1 प्लस 2 साइन a कॉस a. पण हा जो 1 आहे तो मला असा लिहिता येईल ना, साइन स्क्वेअर्ड a प्लस कॉस स्क्वेअर a आणि मग हे प्लस 2 साइन a कॉस a आहेतच. ओके, सो नाउ दिस मीन्स दी 1 इज रिप्लेस्ड बाय दिस, आपली फंडामेंटल आयडेंटिटी. सो साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज 1, वी नो. सो आय हॅव डन दिस. म्हणजेच मला काय लिहिता येईल, दिस इज कॉस ए प्लस साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर्ड. सी यू यूज द फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर्ड. व्हॉट इज दॅट, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सेम थिंग इज हिअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab.
So your 1 plus sine 2a is cos a plus sine a bracket square. Similarly, 1 minus sine 2a, the quantity which is in denominator, you can write it as cos a minus sine a bracket squared. See now, what is cos a minus sine a bracket square? What is formula for a minus b bracket squared? I think all of you know. A minus b bracket squared is a square plus b squared minus 2ab. मग तसंच इथे काय होणार, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, म्हणजे ते 1 झालं, आणि मायनस 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस ए म्हणजे साइन 2a. त्यामुळे आपणाला आता इथे आपणाला काय लिहिता येईल बघा, दिस इज सेम ॲज रूट ऑफ this 1 plus sine 2a, you can write as, see, cos a plus sine a bracket squared, cos a plus sine a bracket squared, आणि मग divided by cos a minus sine a bracket squared, आणि मग त्याचं वर्गमूळ घेणार तुम्ही. म्हणजेच काय होणार, वर्गमूळ घेतल्यानंतर, सॉरी, whenever I take square root, I will not, I have not to write this 2 now. असं बघा की समजा तुम्हाला असं विचारलं आहे की रूट ऑफ से ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, हे काय होणार, इट विल बी ए अपॉन बी. तसंच इथे काय होणार, हे कॉस ए प्लस साइन ए, बरोबर ना, कारण त्याचं वर्गमूळ घेताय तुम्ही, डिवायडेड बाय कॉस ए मायनस साइन ए, असं मला हे लिहिता येईल. आय होप यू अंडरस्टँड दिस. मग आता आपण काय करूया, प्रत्येक टर्मला कॉस ए ने डिव्हाइड करूया, म्हणजे 1 प्लस इथे होणार साइन ए अपॉन कॉस ए, आणि मग डिवायडेड बाय 1 मायनस साइन ए डिवायडेड बाय कॉस ए. ओके, म्हणजेच काय होईल, 1 प्लस टॅन ए आणि डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए. बघा आपण काय केलं, कॉस एने डिवाइड केलं प्रत्येक टर्मला, म्हणजे इथे 1 आलं, इथे साइन ए अपॉन कॉस ए म्हणजेच ते टॅन ए आलं, इथे 1 मायनस टॅन ए आलं. आता हेच आपण असं लिहूया, 1 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस 1 इंटू टॅन ए. डेलिबरेटली आपण इथे 1 लिहिलं आहे, आणि आपल्याला असं माहिती आहे की टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजेच कुठला अँगल 45, ते 1 असतं. म्हणजेच मी आता हे असं लिहू शकतो, टॅन पाय बाय 4 प्लस टॅन ए डिवायडेड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन ए. बघा या 1च्या ऐवजी आपण नाही टॅन पाय बाय 4 लिहिला, कारण आपल्याला फॉर्म्युल्यांचं चांगलं अंडरस्टँडिंग पाहिजे. आपला आता टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आठवा. काय आहे फॉर्म्युला, बघा इथे मी लिहितो तो, टॅन ऑफ ए प्लस बी. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, इट इज व्हॉट, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, बरोबर ना. दिस इज दॅट फॉर्म्युला ऑफ टॅन ऑफ ए प्लस बी. This is that formula. Now if you recollect that, if this formula is remembered by you, then definitely what you can say, this is tan A plus tan B upon 1 minus tan A tan B type. So in place of A and B we have pi by 4 and A. So this comes out to be tan of pi by 4 plus A. And so we have proved this is right hand side. See how effectively we are using the formulae that we have proved to solve these problems. So if you solve all the problems from your textbook on your own, you will definitely remember all the formulae very easily. कारण अनेक वेळा ते वापरावे लागतात ना, आणि ते वापरले की तो आपल्याला त्यावेळी आपण म्हणणार फॉर्म्युला, लिहिणार फॉर्म्युला, पाठ होतो त्याच्यामुळे. So best idea is to solve all the problems from your textbook. Okay. I hope you understood all this discussion. We will continue in the next lecture. Thank you.